बिल्डिंग आहे कचरा डेपोमध्येच बांधण्यात आली होती। खरं तर या ठिकाणी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प या ठिकाणी राबवला जात होता, त्याचीच ही इमारत असावी असा अंदाज आहे। ह्या सर्व ढिगाऱ्याखाली जे आहे तो मलबा 2-3 दिवसापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये खरं तर जोरदार पाऊस पडतोय आणि त्याचाच खरं तर हा परिणाम दिसतोय। कारण जो काही आत्तापर्यंत जो काही कचऱ्याचा जो डोंगर आहे तोच खरं तर भूस्खलन होत खाली आला आणि त्याच्यामध्येच हे काही जे काही इमारत आहे ह्या इमारतीमध्ये जे काही कामगार होते ते 14 जण अंदाज या ठिकाणी भाऊ काय समजली, काय माहिती नेमकी? माहिती आहे गेल्या 3 दिवसापासून शहरामध्ये मुसळधार पाऊस चालू आहे। सगळीकडे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। या पूर परिस्थितीमुळे बऱ्याच ठिकाणी 2-2, 4-4 मजल्या एवढं पाणी साचलेलं आहे। त्या पाण्याचा जास्त प्रमाण आणि जास्त मर्यादा वाढल्यामुळे हे भूसंकलन झालं असावं, परंतु आता आमची अग्निशमन दल, रेस्क्यू टीम तसेच NDRFची टीम सर्वजण येऊन तिथं प्रशासनाला मदत करत आहेत आणि सर्वांना आम्ही यशस्वीरित्या यातून बाहेर काढू, यामध्ये काही काळजी करायची कारण नाही असं। नक्कीच खरं तर माझ्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा आहेत की नेमकी इमारत कोणती होती आणि ह्याच्यामध्ये कोणते कर्मचारी अडकलेत, आपले महानगरपालिकेचे किंवा कॉन्ट्रॅक्टचे कोणी कर्मचारी आहेत? ही वेस्ट एनर्जीच्या ऑफिस बिल्डिंग आहे। ऑफिस बिल्डिंगमध्ये जे आपले ऑपरेटर आणि अँथोनीचा जो स्टाफ आहे तो इथं बसतो आणि तो आतमध्ये होता आणि लंच टाईम असल्यामुळे ते सगळे लोक जेवण्यासाठी आलेले होते। तर 13-14 लोक आतमध्ये असल्याचा अंदाज आहे। त्यातले पहिल्या मजल्यावरचे लोक रेस्क्यू झालेले आहेत आणि आता खालच्या फ्लोअरवरचे लोकांना काढण्याचं काम चालू आहे। खरं तर आता हा सगळा मलबा काढण्याचं खूप मोठं तुमच्या पुढे सुद्धा मोठं आव्हान आहे, तरी सुद्धा या ठिकाणी जे अडकले त्याच्यातले कोणी आता पेशंट, कोणी आता नागरिक, कोणी बाहेर काढलेत का आतापर्यंत? दोघे जण काढले। आमचे परचेस मॅनेजर दिनेश सर होते आणि प्लांटेड गुप्ता सर, दोघे जण काढले। दोघांना दवाखान्यात नेले। काय त्यांच्याकडून काय विचारपूस झाली का? अजून किती जण आहेत त्याच्यामध्ये? आतमध्ये 16 जण आहेत। आमचं जे कम्युनिकेशन झालं त्याच्याप्रमाणे आतमध्ये 16 जण आहेत आलेल्या स्टाफ प्रमाणे। हो 16 जण 16 जण आहेत त्याच्यामध्ये। नक्कीच खरं तर म्हणजे हा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प या ठिकाणी राबवला जात होता, तीच जी आहे ती इमारत या ठिकाणी सध्या आता जे काही कचऱ्याचा जो मलबा आहे तो खरं तर त्या बिल्डिंगवरती आला आणि ती अक्षरशः जी बिल्डिंग आहे खरं तर जमीन दोस्त झाली। ह्याच्यामध्ये खरं तर 16 जण असल्याचं कर्मचारी या ठिकाणी सांगितलं जाते। माझ्याबरोबर अजून अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचं। भाऊ काय नेमकं हे कोण? खरं तर हा मलबा काढणं सध्या आता या ठिकाणी सध्या युद्ध पातळीवरती सुरू आहे। जवळजवळ 5 ते 6 JCB या ठिकाणी सध्या आलेले पाहायला मिळून येत आहेत। याच ठिकाणी सध्या आता हा जो मलबा आहे, मलबा काढण्याचं जे काम आहे या ठिकाणी सुरू असलेलं सध्या पाहायला मिळून येते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ॲम्ब्युलन्स देखील घटनास्थळी दाखल झाल्यात आपण पाहू शकतोय। सध्या आता घटनास्थळावरचे हे जे चित्र आहे सध्या खूप वेदनादायी आहे, कारण हा सगळा जो कचऱ्याचा जो मलबा आहे तो सगळा संपूर्णपणे खाली आलाय। त्यामुळे निश्चित सर ग्राउंड लेवल आहे। किती लोक आहेत सर? त्यांचं आता कम्युनिकेशन झालंय, त्याच्यात 5 ते 6 लोक आहेत। आता त्यांचा आवाज येतोय, तेवढा आवाज येतोय त्यांचा? येस। बरं, किती JCB आहेत, किती काय कशा पद्धतीने आता युद्ध पातळीवरती काम सुरू आहे? स्ट्रॅटर्जी अद्याप नाहीये, आता फक्त अवलोकन करतोय साईट सिच्युएशन। आम्हाला ऍक्सेस कुठनं मिळतोय त्याचा शोध चालू आहे। ऍक्सेस जिथनं मिळेल त्याच्यानंतर नाही, कारण बिल्डिंग टिल्ट होण्याचे चान्सेस आहेत जर खोदकाम केलं तर। त्याच्यामुळे बिल्डिंगचं स्ट्रक्चर पहिलं पाहायचंय, स्ट्रक्चर पाहून आतमध्ये एंटर करायचंय। कुठे स्कोप मिळेल, कारण कुठेही तोडून चालणार नाही, अदरवाईज घटनेचा सिक्वेन्सेस बदलतील। दोघं जण बाहेर काढलेत, त्यांनी सांगितलं कुठे ते? नाही, तसं नाहीये ते। असू शकतात काय अंदाज? पलीकडच्या साईडला येते, राईट साईडला आवाज येतोय त्यांचा खाली पलीकडल्या साईडला। म्हणजे बिल्डिंग जर आपण 1, 2, 3, 4 भाग केले तर उजव्या साईडला येते ती। बरं, उजव्या साईडला आहे। ठीक, नक्कीच। खरं तर हे महानगरपालिकेचे अधिकारी होते। घटनास्थळावरून खरं तर त्यांनी सांगितलंय की सध्या म्हणजे हा जो बिल्डिंग आहे ती बिल्डिंग खरं तर महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही JCB आहेत त्या JCBच्या माध्यमातून काढायचा प्रयत्न जर केला तर खाली जी काही लोक अडकली आहेत खरं तर त्यांच्या अंगावरती किंवा त्यांना जीवितास धोका होऊ नये त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत। ज्या ठिकाणावरून नागरिकांचा या ठिकाणी आवाज येतोय त्या ठिकाणावरून सध्या आम्ही युद्ध पातळीवरती आमचं कामकाज सुरू असल्याचं सध्या आता पाहायला मिळून येते। त्यामुळे निश्चित हे जे काही खरं तर हा कचरा डेपो आहे
कचरा डेपोमध्ये खरं तर वेस्ट टू एनर्जी प्रकल्प या ठिकाणी ह्याच बिल्डिंगमध्ये राबवला जात होता. दुपारची वेळ होती. दुपारच्या वेळेमध्ये खरं तर हे सगळे नागरिक जे होते तिथले जे काही कामगार होते या ठिकाणी जेवणासाठी बसले होते आणि त्याच वेळेस खरं तर हे भूस्खलन हळूहळू जे आहे ते होत गेलं आणि अचानकच जो मोठा जो कचऱ्याचा जो मलबा आहे तो खाली आला आणि नागरिक जे आहेत ते ह्या इमारतीमध्ये खरं तर अडकलेले सध्या पाहायला मिळून येत आहेत. खरं तर युद्ध पातळीवरती सगळेच कामकाज करतायत. माझ्यासोबत नगरसेवक आलेत. भाऊ, काय घटनास्थळी तुम्ही भेट देताय, काय परिस्थिती इथली? तर आता आजची चालू परिस्थिती पाहू आधी काय होतंय ते, त्याच्यानंतर आपण विचार करू. आता हे लोक बाहेर काढणं सगळ्यात महत्वाचं आहे. आता त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रशासन पूर्ण तयारीने इथे उतरलेले आहे आणि त्या लोकांचा जीव वाचला तर आपल्याला पुढे हे करता येईल. तर मी एक विनंती करतो सगळ्यांनी, तुला लोकांनी मदत करावी त्यांना आणि शांततेत जरा थोडं लोकांना सहकार्य करू, म्हणजे ते लोकांना काढायला आपल्याला मदत होईल. गाड्या येतील, सगळ्यांना थोडं इथून तुम्ही सगळ्यांनी विनंती करा की सगळ्यांनी थोडं हा जागा मोकळी करा. ही बी शेजारची बिल्डिंग बी हे झालेली आहे. थोडं लोकांनी सहकार्य करावं आणि त्या लोकांना लवकरात लवकर आपल्याला मदत कशी होईल त्याचं हे करावं. निश्चित. खरं तर तसं बघायला जर गेलं तर आता सध्या अजून बी युद्ध पातळीवरती कामकाज जे आहे ते सुरू असलेलं सध्या पाहायला मिळून येतं. सध्या अँब्युलन्स जे आहे ते या ठिकाणी आहे. सध्या 2 नागरिकांना जे आहे ते यातून या मलब्याच्या खालून जे आहे ते रेस्क्यू केलेलं सध्या पाहायला मिळून येतं. त्यामुळे जे काही मोशीमधील जो काही कचरा डेपो आहे तो कचरा डेपो खरं तर आज त्याचं भूस्खलन झालंय आणि त्या भूस्खलनामध्ये जवळजवळ 16 जे कामगार आहेत त्या अडकल्याचा जो आहे तो अंदाज वर्तवला जातोय. या ठिकाणी सध्या आपण पाहतोय खरं तर सध्या 16 नागरिक अडकलेत. त्याच्यातले 2 रेस्क्यू करण्यामध्ये खरं तर अधिकाऱ्यांना जे आहे ते फायर ब्रिगेड असेल, कर्मचारी असतील, यांना जवळजवळ सर काय परिस्थिती इथली प्लीज लाईट चालू काय खरं तर अधिकारी आहेत. खरं तर ही ज्या घटनास्थळी जी घटना घडली आहे ते पहिलं काम करणं महत्त्वाचं आहे आणि जेवढे नागरिक बाहेर काढता येतात तेवढा काढायचा प्रयत्न सध्या आता महानगरपालिकेच्या जे आहे ते कर्मचाऱ्यांना जे प्रशासन आहे त्याच्याकडून केलं जाते. आपण या साईडनं जर पाहिलं जर गेलं तर ह्या साईटहून नागरिकांचा जो आहे तो आवाज येत असल्याचा जो आहे तो अधिकाऱ्यांनी सांगितलंय. त्यामुळे निश्चितच या ठिकाणी जे कामगार आहेत या ठिकाणी दबल्याचा जो अंदाज आहे या ठिकाणी वर्तवला जातोय. NDRF टीम आणि अग्निशामक दल या ठिकाणी सध्या घटनास्थळी दाखल आहेत. शर्थीचे प्रयत्न करतायत घटनास्थळी. ज्यांना खरं तर नागरिकांचा अजून त्या ठिकाणाहून आवाज येतोय. त्यामुळे निश्चितच जे कोणी आहेत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न शक्यतो सगळ्याच प्रशासनाकडून या ठिकाणी केला जातोय. सध्या ह्याच इमारतीमध्ये बाहेरचा जो मलबा जर पाहिला आपण तर खूप मोठा असा कचऱ्याचा जो आहे तो डोंगर झालाय आणि खरं तर 2-3 दिवसापासून पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यामध्ये खरं तर मुसळधार पाऊस कोसळतोय आणि खरं तर त्याचाच हा एक भाग म्हणून खरं तर या मोशीमधील जो काही कचरा डेपो आहे त्याचं भूस्खलन झालं आणि जे काही वेस्ट टू एनर्जी प्रकल्प जो राबवला जात होता, जी इमारत जी आहे ती हीच ही होती आणि याच्यामध्येच खरं तर हे नागरिक जे आहे ते अडकल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळून येते. अग्निशामक दलाच्या जवानांकडून जे आहे ते सध्या आता शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ही जे चित्र आहे खरं तर पलीकडल्या साईडने आणि या साईडने खरं तर दाखवण्याचा प्रयत्न केला. सध्याची पिंपरी चिंचवड शहरातील ही मोठी घडामोड म्हणावी लागते कारण सध्या 16 जे नागरिक आहेत खरं तर याच्यामध्ये अडकलेत. दुपारी जेवणासाठी खरं तर हे गेले होते आणि जेवण करायला बसल्यानंतर 16 जण होते. कारण दुपारची वेळ असल्यामुळे सगळ्या नागरिकांनी आपापले डब्बे घेऊन तिथं जेवायला गेले. जेवायला गेल्यानंतर हे भूस्खलन झालं आणि त्याच्यामध्येच हे 16 नागरिक अडकल्याचं सध्या आता बोललं जाते. त्याच नागरिकांच्या सुटकेसाठी सध्या आता पोलीस प्रशासन असेल आणि अग्निशामक दल असेल, NDRF टीम असेल, सध्या आता घटनास्थळावरती शर्थीचे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत. तसं बघायला गेलं तर आता देखील जो पाऊस आहे तो देखील सध्या आता रिमझिम सुरू आहे. मलबा काढण्याचं काम सध्या आता 5 ते 6 जे पोकलँड आहेत या ठिकाणी सध्या आता त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. आतापर्यंत या घटनास्थळावरून 2 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचं सध्या आता अधिकाऱ्यांनी म्हटलंय. त्यामुळे निश्चित 16 नागरिक या ठिकाणी अडकल्याचं बोललं जातंय. रिमझिम पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे निश्चितच खरं तर प्रशासन असेल, NDRF टीम असेल, यांच्याच पुढे सुद्धा मोठं आव्हान आहे कारण 16 नागरिक त्या ठिकाणी अडकलेत. सध्या आता वरून राजा सुद्धा बरसतोय त्यामुळे निश्चितच काही अडथळे निर्माण होत आहेत का या बचाव कार्याला
असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. सध्या हीच ती इमारत आहे. खरं तर तसं बघायला जर गेलं तर इमारतीवरती सध्या कचरा तो येऊन पडला आहे. त्यामुळे निश्चित तो वरी तुम्ही जो पाहताय तो जो भला मोठा कचऱ्याचा जो डोंगर आहे तोच खरं तर भूस्खलन होऊन या इमारतीवरती खरं तर आला आणि त्याच्यामधील जे 16 नागरिक जेवण करायला बसले होते खरं तर त्याच्यामध्ये दबलेत. सध्या आता स्थानिक प्रशासनाकडून देखील घटनास्थळी मलबा काढण्याचं काम सध्या आता सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळून येते. आपण दुसऱ्या देखील बाजूनी दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. कारण सध्या जे पिंपरी चिंचवड शहरातील जे नागरिक आहेत खरं तर हे मोठ्या संख्येने या कचरा कुंडीकडे धाव घेत आहेत. खरं तर ही घटना जी घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे निश्चितच 16 जे कर्मचारी आहेत या मलब्याखाली अडकलेत. त्याच्यातल्या 2 नागरिकांना खरं तर रेस्क्यू करण्यासाठी यश आलंय. त्यामुळे निश्चितच त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जे आहेत 16 नागरिक या ठिकाणी अडकलेत. तसं बघायला गेलं तर सध्या आता JCPच्या साह्याने तिथला जो मलबा पडलाय तो काढण्याचं काम सध्या आता घटनास्थळावरती सुरू आहे. या साईडला जर आपण जर पाहिलं तर ॲम्ब्युलन्स साधारणतः 10 ते 12 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेत. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल आहे. सगळे महानगरपालिका असेल NDRF टीम असेल घटनास्थळी दाखल झालेत आणि जो मलबा काढण्याचं काम सध्या आता या ठिकाणी युद्धपातळीवरती सुरू आहे. खरं तर आम्ही तुम्हाला जी इमारत जी दाखवली जी बिल्डिंग जी दाखवली ते वेस्ट एनर्जी प्रकल्पासाठी त्या ठिकाणी ती बांधण्यात आली असल्याचं बोललं जाते. त्या ठिकाणी जे 16 नागरिक होते ते 16 नागरिक जेवण करण्यासाठी बसले होते आणि ते 16ही नागरिक खरं तर त्या मलब्याखाली अडकलेत. त्यामुळे निश्चित त्याच्यातल्या 2 नागरिकांना त्या मलब्यामधून जे आहे त्यांना बाहेर काढण्यात आल्याचं सध्या आत्ता बोललं जाते. हा तसं बघायला गेलं तर हा खूप मोठा जो कचऱ्याचा जो मलबा आहे तो संपूर्णपणे खाली आला आहे. पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 2 ते 3 दिवसापासून जो काही पाऊस कोसळतो आहे खरं तर त्याचाच हा जो परिणाम आहे सध्या आता याच्यामध्ये झालेला पाहायला मिळून होतं. भूस्खलन झालं आहे. अक्षरशः जी इमारत आहे जी संपूर्णपणे खाली वाकली त्याच्यामध्ये खरं तर जे NDRFचे जे जवान आहेत त्यांच्या पुढे देखील खूप मोठं आव्हान आहे. कारण JCPच्या साह्यानं जी बिल्डिंग जी आहे ते तोडायला जर सुरुवात जर केली तर त्याच्यामधील जे काही नागरिक आहेत त्यांना सुद्धा काही इजा पोहोचू शकते. त्याच्यामुळे निश्चितच नागरिकांना सुद्धा सुरक्षित काढण्याचं जे आहे ते आव्हान महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत फायर ब्रिगेड असेल NDRF असेल ह्या सगळ्या जवानांपुढे जे आहे ते मोठं आव्हान जे आहे ते या ठिकाणी सध्या असलेलं आपल्याला पाहायला मिळून येत आहे. त्यामुळे निश्चित ज्या घटनास्थळावरून जी घटना घडली ही मोशी येथील जो कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोमध्ये जे आहे ते भूस्खलन झालं आहे आणि कचरा डेपोमध्येच खरं तर जो कचरा आहे त्याचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प जो राबवला जात होता खरं तर तीच इमारत जी आहे ती त्या ठिकाणी कोसळली. घटनास्थळी प्रशासनाकडून उपाययोजना करण्याचं काम सध्या आता सुरू आहे. 45 ॲम्ब्युलन्स आलेले आहे. 45 ॲम्ब्युलन्स खरं तर 45 ॲम्ब्युलन्स आलेले आहे घटनास्थळी. हां खरं तर ह्या घटनास्थळी 45 चाकण इकडून शिक्रापूर बिक्रापूर सगळीकडून ॲम्ब्युलन्स बोलवलेले. आपल्या पिंपरी चिंचवडच्या पण ॲम्ब्युलन्स आलेले आहे. रवी लांडगेंच्या यांच्या 5 ॲम्ब्युलन्स आलेले आहेत. नक्कीच स्थानिक प्रशासन असेल आजूबाजूच्या गावातील देखील सगळे ॲम्ब्युलन्स जवळजवळ 45 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी घटनास्थळी आल्याचं बोललं जातंय. तसं बघायला जर गेलं तर ह्या सगळ्या ॲम्ब्युलन्स या ठिकाणी सध्या आता असलेला पाहायला मिळून येत आहेत. मलब्याखाली जे आहे ते या ठिकाणी 16 नागरिक अडकल्याचं बोललं जाते. त्यामुळे निश्चित स्थानिक प्रशासनाकडून देखील या ठिकाणी सध्या आता शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. JCP असेल पोकलँड असेल याच्या माध्यमातून या ठिकाणी घटनास्थळी जे भूस्खलन झालं आहे त्या भूस्खलनाचा जो काही मलबा आहे ते काढण्याचं काम सध्या आत्ता युद्धपातळीवरती सुरू आहे. परंतु घटनास्थळाची जी माहिती आहे 16 जे नागरिक आहेत खरं तर या ठिकाणी ते अडकलेत. त्याच्यातल्या 2 नागरिकांना जे आहेत ते सध्या आत्ता बाहेर काढण्यासाठी सध्या आता यश आलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ही सर्वात मोठी घडामोड म्हणावी लागते. अत्यंत आजचा दिवस जो आहे तो काळाचा दिवस ठरतो की काय असं म्हणावं लागतंय. कारण पिंपरी चिंचवड शहरातील जो काही मोशी येथील जो काही कचरा डेपो आहे
त्या कचरा डेपोमध्ये खरं तर अजून देखील पावसाचा जोर जो आहे तो आहे. महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, NDRF असेल, अग्निशामक दल असेल, यांचे जवान जे आहेत ते सध्या आत्ता शर्थीचे प्रयत्न करत आहेत. जे कोणी अडकलेत खरं तर त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सध्या आता घटनास्थळावरती सुरू आहे. त्यामुळे निश्चित जे 16 जण अडकलेत सुदैवाने ते सुखरूप असावेत. काही त्या बिल्डिंगमधून देखील आम्ही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं की ज्या ठिकाणावरून नागरिक जिथं अडकलेत त्या नागरिक देखील तिथं आवाज मारत आहेत. आम्ही या ठिकाणी आहोत. त्यामुळे निश्चितच वरती जर आपण जर पाहिलं तर वरती NDRF टीम जी आहे ते घटनास्थळी वरती गेली आहे. त्यामुळे निश्चित ज्या ज्या ठिकाणी त्यांना आवाज येतोय की जिथं नागरिक आहेत तिथून वरतून पाहणी करतायत, तिथून त्या नागरिकांना कशा पद्धतीने रेस्क्यू करता येईल त्याचा सध्या आत्ता प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी घटनास्थळी जे कर्मचारी आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत. त्यामुळे निश्चित सध्या आता पिंपरी चिंचवड शहरातील सगळे नागरिक जे आहेत ते सध्या आता या कचरा डेपोकडे येत आहेत. जी घटना कशी घडली, काय झालं, नेमकं प्रकार काय हे सगळं पाहण्यासाठी आणि खरं तर हे सगळं ऐकण्यासाठी हे नागरिकसुद्धा या मोशी येथील कचरा डेपोकडे धाव घेत आहेत. त्यामुळे निश्चित नागरिक प्रशासनाकडून देखील नागरिकांना खरं तर विनंती केली जाते की प्रशासनाला सहकार्य करा, गर्दी करू नका. जे कोणी ज्या मलब्याखाली अडकलेत ते मलब्याखाली अडकलेले आहेत त्यांना काढण्याचं काम सध्या आता या ठिकाणी सुरू असलेलं सध्या आता पाहायला मिळून येते. NDRF टीम आणि खरं तर अग्निशामक दलाच्या जवानांकडून जे आहे ते सध्या आता घटनास्थळी अजून देखील शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. खरं तर घटना खूप वाईट आहे कारण 16 जण या ठिकाणी घटनास्थळ ह्या मलब्याखाली अडकलेत. त्यामुळे निश्चितच 2 जणांना रेस्क्यू करण्यासाठी त्यांना खरं तर यश आले. त्यामुळे निश्चित त्यांच्या ज्यांना बाहेर काढलं त्यांनी खरं तर बाहेर आल्यानंतर सांगितलं की आतमध्ये आम्ही 16 जण त्या ठिकाणी होतो. तसं बघायला गेलं तर हा मलबा आहे ना, ह्या साईडला जर पाहिलं तर जो वेस्ट एनर्जी प्रकल्प राबवला जात होता तो संपूर्ण जो कचऱ्याचा ढीग आहे तो या साईडला सुद्धा आला आहे आणि या साईडला सुद्धा आल्यानंतर खरं तर तो मलबा संपूर्णपणे तो खाली आला आहे. त्यामुळे निश्चितच हा जो काही ह्या साईडला जो काही प्लॅन्ट आहे ह्या देखील प्लॅन्टमध्ये जो आहे तो पूर्ण कचरा जो आहे तो या ठिकाणी खाली आलेला सध्या आपल्याला पाहायला मिळून येतोय. अजून देखील घटनास्थळावरती हे रेस्क्यू करण्याचं काम सध्या आता सुरू आहे. NDRF टीम असेल, अग्निशामक दल असेल, JCP असतील, पोकलँड असतील यांच्या मदतीच्या साह्यानं खरं तर हे सगळा मलबा जो आहे तो हटवण्याचं काम सध्या आता घटनास्थळी सुरू आहे. इकडे